नमस्कार. तर शेतकरी आणि कीटक यांच्यातल्या या महायुद्धाच्या विश्लेषणात थेट शिरूया. यावर उपाय म्हणजे कीड नियंत्रण हे साधंसुधं काम नाही, ती एक मोठी सामरिक बचाव मोहीम आहे. आता लक्षात घ्या, सगळेच कीटक शत्रू नसतात. काही शेतीसाठी खूप फायद्याचे असतात, तर काही भयंकर नुकसान करतात. हे कीटक पिकांवर अगदी प्लॅन करून हल्ला करतात. त्यांच्या या नुकसान करण्याच्या पद्धती पाहिल्यावर खरंच थक्क व्हायला होतं. पहा, पाने कुरतडणे, रस शोषून घेणे, मुळं खाणे किंवा चक्क रोग पसरवणे असे यांचे अनेक खतरनाक हल्ले असतात. पण थांबून विचार करूया. शेतकरी डोळे झाकून फवारणी करू शकत नाही. आधी या शत्रूंची पूर्ण गुप्तचर माहिती काढावी लागते. म्हणूनच ही 4 टप्प्यांची स्ट्रॅटेजी वापरली जाते. कीड ओळखणे, तिचा जीवनक्रम जाणणे, नुकसानीची पातळी ठरवणे आणि योग्य पद्धत निवडणे. यात आर्थिक नुकसानीची पातळी खूप महत्वाची. म्हणजे नुकसान जेव्हा खिशाला परवडण्याबाहेर जातं, तेव्हाच प्रत्यक्ष ॲक्शन घेतली जाते. बरं, हा बचाव प्रत्यक्षात कसा होतो? त्यासाठी या कीड व्यवस्थापनाच्या 7 प्रमुख अस्त्रांचा नेमका वापर केला जातो. सुरुवात करूया मशागतीच्या पद्धतीने. यात अत्यंत हुशारीने शेतीची तंत्रे वापरून किडींसाठी एकदम गैरसोयीचं वातावरण तयार केलं जातं. उदाहरणादाखल खोल नांगरणी, पिकांची फेरपालट किंवा किडीला जाळ्यात अडकवण्यासाठी सापळा पिकांचं शक्कल लढवून केलेला वापर. दुसरी आहे यांत्रिक पद्धत. इथे थेट मानवी बळ किंवा विविध साधनांनी किडीला प्रत्यक्ष पकडलं किंवा अडकवलं जातं. अगदी हातांनी कीड वेचण्यापासून ते प्रकाश आणि चिकट सापळे लावणे किंवा चक्क फळांना झाकून ठेवणे, हे सगळं यात येतं. त्यानंतर येतात भौतिक आणि कायदेशीर पद्धती. इथं स्थानिक वातावरण बदललं जातं किंवा कीड रोखण्यासाठी कडक कायदे वापरले जातात. म्हणजेच उष्ण पाण्याची प्रक्रिया, तापमान बदलणे किंवा प्रसंगी कीड व्यवस्थापन कायद्यांची एकदम काटेकोर अंमलबजावणी करणे. यातली सर्वात रंजक म्हणजे जैविक पद्धत. यात निसर्गातलेच नैसर्गिक शत्रू शोधून त्यांना थेट योद्ध्यांसारखं किडीविरुद्ध भिडवलं जातं. कसं ते पहा. लेडीबर्ड बीटलसारखे परभक्ष्य किंवा विशिष्ट सूक्ष्मजीव थेट पिकांमध्ये सोडले जातात, जे नैसर्गिकरित्या धोका नष्ट करतात. 6वी आहे रासायनिक पद्धत. यात क्लोरोपायरिफॉस किंवा निंबोळी अर्कासारख्या विशिष्ट मानवनिर्मित कीटकनाशकांचा गरजेनुसार फवारणीसाठी थेट वापर होतो. पण हे नक्की लक्षात ठेवा, कीटकनाशके हा नेहमीच एकदम शेवटचा पर्याय असावा आणि त्यांचा अत्यंत काळजीपूर्वक वापर व्हावा. आणि हे सगळं आपल्याला घेऊन जातं सर्वोत्तम संरक्षण रणनीतीकडे, एकात्मिक कीड व्यवस्थापन, ज्याला आपण IPM म्हणतो. थोडक्यात काय, तर IPM ही एकच पद्धत नाही. कायमस्वरूपी कीड नियंत्रणासाठी या सर्वच पद्धतींचा हा एक सुपर कॉम्बो आहे. शेवटी प्रश्न हा उरतो, जर आपण ह्या एकात्मिक पद्धतींचा पूर्ण स्वीकार केला तर भविष्यात आपलं अन्न किती सुरक्षित होईल.